किट वगैरे आणि ते मास्क घातले होते, एखादा गणवेशधारी सैनिकच तो मला समोर दिसत होता. आणि असे सगळे मग आपला आरोग्य कर्मचारी आहे. आज जी काय आपली वाहतूक सुरू आहे त्या वाहतूक करणाऱ्या मला एसटी बीएसटी ड्रायव्हर त्या कर्मचाऱ्याचं कौतुक करायचं आहे. आपल्या सर्व सफाई कामगारांचं कौतुक करायचं आहे. किती जणांचं कौतुक करायचं. आणि हे कौतुक करत असताना आज अचानक एक थोडीशी दुपारी धावपळ झाली. सगळ्यांना असं एक वाटलं की महाराष्ट्र सरकारने या सगळ्या कर्मचाऱ्यांचा पगार कापलाय की काय. वेतन कपात नाही केलेली. काय होतंय की हे अचानक उद्भवलेलं फार मोठं संकट आहे. म्हणजे करोनाचं संकट निस्तरल्यानंतर एक आर्थिक संकट आपल्या समोर येणार आहे आणि ते संपूर्ण जगाला त्याला तोंड द्यावं लागणार आहे. आर्थिक घडी कुठेतरी विस्कटते, पण ती घडी मोडू नये ह्याची खबरदारी आपण घेतो. आणि म्हणून मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की कोणाचाही पगार आपण कपात केलेला नाही, तर आपण त्याची टप्प्यात एक विभागणी केलेली की पहिला टप्पा, दुसरा टप्पा. लवकरात लवकर पहिल्या प्राथमिकता म्हणून ह्या जीवनावश्यक सेवेतले जे कर्मचारी आहेत, मग ते पोलीस असतील, आरोग्य कर्मचारी आहेतच, पण साफसफाई कामगार आहेत, सगळे आहेत, ह्या सगळ्यांची पूर्ण वेतन जे काय आपण आता टप्प्याटप्प्यात करतोय हे दिल्याशिवाय पण राहणार नाही. कोणाचे वेतन आपण कपात नाही केलेलं, टप्प्यात त्याची विभागणी केलेली आहे. कारण मला दुपारपासून अनेक जणांनी मेसेज पाठवले की हे असं कसं करता, पगार कसा काय कापता. कोणाचाही पगार आपण कापलेला नाही, वेतन कपात केलेलं नाहीये. कृपा करून गैरसमज आपण करून घेऊ नका. परंतु थोडीशी एक आर्थिक घडी ही नीट बसवण्यासाठी आपण मांडणी करतो आहोत. आणि या मांडणीमध्ये मला सगळ्यांना एकच विनंती करायची आहे की आपण सगळेजण आजपर्यंत जे सहकार्य करत आहात त्या सहकार्याच्या जोरावरच आपण ही लढाई लढतो आहोत. आणि म्हणून ही सुद्धा जी काय आपल्यावरती लादली गेलेली परिस्थिती आहे ती कृपा करून समजून घेऊन याही बाबतीत आपण सहकार्य करावं ही मला तुम्हाला विनंती करायची. ठीक आहे, जसजसं मी तुम्हाला सांगतोय की दिवस पुढे जाते तसतसं हा लढाईचा शेवटचा आणि निर्णायक टप्पा हा जवळ येत चाललेला आहे. आज सुद्धा आपण पाहत आहात की बातम्या येत आहेत की मुंबईमध्ये एखादी वस्ती आपण सील केली, दुसरी इकडे आपण पटकन सगळं काही बंद करून टाकलं. हे करतोय, हे करावं लागतंय. कारण जिथे जिथे आपल्याला हे पॉझिटिव्ह रुग्ण सापडत आहेत त्यांच्या अलीकडचे आणि पलीकडचे हे संपर्क आपण शोधतो आहोत. आणि त्यांच्यापासून इतरांना कोणाला हा संसर्ग होऊ नये म्हणून आपण काळजी घेतो आहोत. मला पुन्हा एकदा विनंती करायची की मधल्या काळामध्ये असे जे काही प्रवासी आले असतील, पर्यटक आले असतील की ज्या वेळेला आपण तपासणी सुरू केली विमानतळावरती, त्या तपासणी करत असताना केंद्र सरकारकडून ज्या देशांची नावं तपासणी करण्याच्या यादीत नव्हती त्या देशातनं आपल्याकडे जर का काही कोणी प्रवासी आले असतील, पर्यटक आले असतील आणि ज्यांची तपासणी झाली नसेल, कृपा करून पुढे या, आपली माहिती द्या, माहिती लपवू नका आणि आपल्यापासून इतरांना धोका निर्माण करू नका. ही लक्षणं जर का आढळली तर घाबरण्याचं कारण नाहीये. सर्दी खोकला आता तर त्याची हा जो काळ असतो साधारणतः उन्हाळा सुरू व्हायचा, हा काळ हा सर्दी खोकल्याचा असतोच. उन्हाळी सर्दी असते, मग ताप येतो, खोकला येतो. घाबरून जायचं कारण नाहीये. पण मला मुद्दामून आपल्याला सांगायचंय की ज्यांना काही ॲलर्जीज असतील त्या ॲलर्जीच्या लेव्हल्स कमी करण्याचा आणि ठेवण्याचा प्रयत्न करा. ॲलर्जी होता कामा नये. ॲलर्जीपासून जो त्रास होतो तो होऊ देऊ नका. आपल्याला गरम व्हायला लागतं, काय उन्हाळा आहे, कालच्यापेक्षा आज भयानक गरम होतंय, काय घाम फुटतोय म्हणून उन्हाळा किंबहुना उकडते म्हणून AC लावू नका, खिडक्या उघड्या ठेवा, मोकळी हवा येऊ द्या. मोकळ्या हवेमध्ये हे विषाणू फार काळ टिकू शकत नाहीत असा एक अंदाज आहे. आणि एअर कंडिशन हे शक्यतो कमी वापरा. पण त्याचबरोबरीने दुसरं एक होतं की आपल्याला तहान होते, मग काय करायचं, थंड पाणी प्यायचं, थंड सरबत प्यायचं. नका पिऊ. थंड पाणी, थंड सरबत, थंड पेय हे कृपा करून टाळा. आणि त्याच्याऐवजी आपलं नेहमीचं जे काय असतं पाणी ते प्या, थोडंसं कोमट पाणी प्या. ह्यानी कोरोनावरती मी हा इलाज नाही सांगत, म्हणजे कोणी गैरसमज करून घेऊ नका. परंतु जे आपले नेहमीचे सर्दी खोकले वगैरे जे काय होतात त्याच्यापासून एक थोडंसं आपण अंतर ठेवू शकतो. म्हणून पहिल्या प्रथम एकतर एअर कंडिशनचा वापर बऱ्याच ठिकाणी कमी झालेला आहे, तो कमी करा. थंड पाणी, थंड पेय, घरात बसलेलं आहे, काय करायचं, उघडला फ्रीज आणि लावली बाटली तोंडाला, अजिबात करू नका. जे काही साधं आपलं नेहमीच्या टेम्परेचरचं पाणी असतं ते प्या, गरम पेय प्या. एकूणच ॲलर्जीपासून दूर राहा, सर्दी खोकल्यापासून दूर राहा. आणि जर का सर्दी खोकल्याची लक्षणं आपल्यात आढळली तर
नेहमीच्या हॉस्पिटलमध्ये जाऊ नका. आपल्या शासकीय यंत्रणा जी यासाठी आहे, जी कोरोनासाठी उघडलेली आहे, तिकडे जाऊन त्याची तपासणी करा. याचं कारण असं की न जाणो कदाचित कोणाला याची लागण झालेली असली तर ते इतर पेशंटमध्ये किंवा इतर त्या सगळ्या लोकांमध्ये मिक्स होता कामा नयेत. घाबरण्यासारखं कारण नाहीये. आज सुद्धा अनेक ठिकाणी जे खाजगी डॉक्टर्स आहेत त्यांचे दवाखाने त्यांनी बंद ठेवलेत. मी त्यांना पुन्हा एकदा सांगतो की तुमची आज नितांत गरज आहे. एका बाजूला सगळे आपल्या या हॉस्पिटलमधले कर्मचारी अहोरात्र मेहनत करतायत, जीवावर उदार होऊन मेहनत करतायत. आपण सुद्धा पूर्ण काळजी घेऊन आपला दवाखाना उघडा आणि सर्दी, खोकला, ताप या व्यतिरिक्त ज्यांना आपल्या सेवेची आवश्यकता आहे त्या सेवा सुविधा त्यांना द्या. सर्दी, खोकला ज्यांना असेल, ही लक्षणं ज्यांच्यात असतील त्यांना मात्र शासकीय दवाखान्यात किंवा ही आपली जी यंत्रणा आहे त्यांच्याकडे आपण पाठवा. मला कल्पना आहे की टीव्हीवरती ज्या बातम्या येत आहेत, अनेक ठिकाणी अनेक मजूर हे स्थलांतर करतायत. मी वारंवार सांगतोय की त्यांनी स्थलांतर करण्याची आवश्यकता नाही. आपण सगळेजण जिथे आहात तिकडेच थांबा. पण हे सगळं मी सांगत असताना सुद्धा अनेक म्हणजे काही लाखांमध्ये प्रत्येक ठिकाणी हे मजूर आपापल्या घरी किंवा आपल्या गावी किंवा परराज्यात जायला बघतायत. आता त्यांना जाता येणार नाही कारण जिल्ह्याच्या सीमा आपण बंद केलेल्या आहेत. राज्यांनी सुद्धा आपल्या सीमा ह्या बंद केलेल्या आहेत. मग इथे तिथे भटकण्यात काही अर्थ नाहीये. पण हा अनुभव जो आपल्याला येतो आहे, हा अनुभव विचित्र आहे. सगळे लोक निघालेले आहेत, झुंडीच्या झुंडी निघालेल्या आहेत. पण त्या निघाल्यानंतर सुद्धा प्रत्येक जिल्ह्यात आपण सूचना दिलेल्या आहेत. आणि आज जर का तुम्ही मला विचारलं तर साधारणतः 1000 केंद्र आपण सुरू केलेली आहेत या सगळ्यांची काळजी घ्यायला, ह्यांना जेवण देण्यासाठी. जवळपास 2-2.25 लाख, किमान 2-2.25 लाख या मजुरांची आपण जेवणाची व्यवस्था केलेली आहे. त्यांच्याकडे कोणतेही कार्ड असो वा नसो, त्यांना आपण तिथे जेवण देतो आहोत. त्यांनाही मी सांगतोय की तुम्ही इथे आज जेवल्यानंतर पुन्हा उद्या आपल्या गावाकडे निघू नका. आता तुम्हाला जाता येणार नाही कारण संपूर्ण देश हा लॉकडाऊन ह्या परिस्थितीमध्ये आहे. कोणी कुठे जाऊ नका. प्रत्येक राज्य, इतर राज्यातले जे मजूर आपल्याकडे महाराष्ट्रात आहेत त्यांची जबाबदारी महाराष्ट्र सरकारने घेतलेली आहे. महाराष्ट्राची जी लोक इतर राज्यामध्ये आहेत त्यांची जबाबदारी त्या राज्याने घेतलेली आहे. प्रत्येक मुख्यमंत्री हे आपापल्या संपर्कामध्ये आहेत. मलाही फोन येत आहेत, आपल्याकडनंही त्यांना फोन जात आहेत. त्यांची लोक जर का आपल्याकडे असतील तर ते मला फोन करून सांगतायत, आपली लोक त्यांच्याकडे असतील तर मी त्यांच्याशी फोनवरून बोलतोय. आणि प्रत्येक जण ही एक माणुसकीचा धर्म हा निभावतोय. प्रत्येक ठिकाणी यांची काळजी घेतली जाते, त्यांच्या जेवणाची सोय केली जाते, त्यांना प्रथमोपचार किंवा औषधोपचार असेल ते दिले जात आहेत. हे करत असताना दुसरा जो एक मुद्दा येतोय की आमच्या राशनचं काय झालं आहे, तो एक मुद्दा आहे. रेशनबद्दल सुद्धा केंद्र सरकारकडनं आपल्याला ज्या काही सूचना आलेल्या आहेत त्या सूचनांप्रमाणे आपण करणार आहोतच. पण राज्य सरकारकडून सुद्धा त्याचं वाटप होणार आहे. हा वाटप होणार नक्की आहे. मी तुम्हाला पुन्हा सांगतोय की जीवनावश्यक वस्तूंचा साठा, अन्नधान्याचा साठा हा आपल्याकडे पुरेसा आहे, मुबलक आहे. त्याच्यात कुठेही टंचाई किंवा तुटवडा होणार नाही, होऊ देणार नाही. हा विश्वास तुमचा सरकारबद्दल जो आहे तो आपण सार्थ ठरवणार कारण तेवढा साठा आपल्याकडे आहे. मग हा साठा आहे तो आहे कुठे? हा साठा आहे आणि त्याचं वितरण सुद्धा हे आता सुरू झालेलं आहे. लॉकडाऊन झाल्यानंतर अनेक ठिकाणी आज सुद्धा मालवाहतूक ही बंद आहे. मग तिथले ते ड्रायव्हर्स असतील, ट्रकचे चालक आहेत, इतर त्यांचे काही सोबती आहेत, त्यांना ते माल चढवणारे उतरवणारे ही सगळा काही मजूर वर्ग आहे. या सगळ्यांना एकत्र करून आपण ही वाहतूक आता हळूहळू सुरू करतो आहोत. थोडासा अवधी लागेल, एखाद दुसरे दिवस त्याच्यामध्ये जाईल, थोडी गैरसोय होते आहे. या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत. पण ही जी काय अन्नधान्याची जी काय साखळी आहे ती आपण सुरळीत करतो आहोत. तिकडे कुठेही कोणालाही गैरसोय होऊ देणार नाही याच्याकडे सरकार हे अत्यंत दक्षतेने बघत आहे. या सगळ्या दरम्यान मेडिकल शॉप्स आहेत, फार्मसीज आहेत, दिवस रात्र सगळे काम करणारे आपले ST BSTचे इतर कर्मचारी आहेत. मला त्या सगळ्यांना धन्यवाद द्यायचे आहेत. कारण कोणाकोणाची नावं घ्यायची, सगळेच जण हे आपापलं काम, जरी इतर ठिकाणी सगळं बंद असलं, मी जे परवासुद्धा बोललो होतो की आपण 24 तास घरी जरी असलो तरी ही सगळी लोक 24 तास आपल्यासाठी रस्त्यावर आहेत. आजही हळूहळू शिस्त येते, पण हळूहळू शिस्त येते. मला ती शिस्त अजूनही पूर्णपणाने आलेली दिसली पाहिजे. आणि ही शिस्त म्हणजे जिथे जिथे भाजी मंड्या आहेत, जिथे हे अन्नधान्याची दुकानं आहेत,
एकदम झुंबड करू नका, सगळ्यांना व्यवस्थित पुरेल एवढा पुरवठा आपण करतो आहोत, पण एक ज्याला अंतर ठेवून म्हणतो सोशल डिस्टन्सिंग, ते ठेवून काही ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने चौकोनच आखलेले आहेत, कोणी किती अंतरावरती उभं राहायचं आणि एक झाला की एक अत्यंत शिस्तबद्धतेने काम चाललेलं आहे. ही शिस्त फार महत्वाची आहे आणि बेशिस्त झाली तर मग आपण संकटाला आमंत्रण देतो आहोत. त्याच्यामुळे शिस्त मोडून देऊ नका, शिस्त अजिबात मोडू नका. सगळं व्यवस्थित होतं आहे. शिवभोजन सुद्धा आपण 10 रुपयाची जी काही थाळी होती ती आपण 5 रुपयात केलेली आहे. आजपर्यंत साधारणतः त्याची जी काही क्षमता आहे ती 25,000 जेवण, 25,000 ताटांपर्यंत आपण नेलेली आहे. मी तर 1 लाखापर्यंत परवानगी दिलेली आहे. त्याही पलीकडे जायचं झालं तर तेही करू, पण एकच मंत्र, अनावश्यक गर्दी करायची नाही. शिवभोजन केंद्रात सुद्धा गर्दी होता कामा नये. मार्केटमध्ये, भाजी मंडयात गर्दी होऊ द्यायची नाहीये. सगळ्यांनी आपापल्या अंतरावरती राहा आणि ज्यांना सर्दी, खोकला, ताप अशी लक्षणं असतील तर न लपवता पुढे या. त्याच्यावरती उपचार होतोय. म्हणजे जसजशी एक मी तुम्हाला मध्ये सांगितलं की आपण ही चाचणी, टेस्ट करण्याची जी काही प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये वाढ केलेली आहे आणि ती वाढ केल्यानंतर आपल्याकडे रुग्णांची संख्या ही सुद्धा थोडी वाढते. पण ही जरी वाढत असली तरी बरं होऊन घरी जाणारी सुद्धा आहेत. जर वेळेमध्ये आले तर हे पेशंट बरे होऊ शकतात. म्हणून कुठेही ह्याच्यापासून पडू नका, ही लक्षणं लपवू नका आणि हे जे काही संकट आहे, हे युद्ध आहे, या युद्धामध्ये आपण जिंकणार म्हणजे जिंकणारच. जिद्द, संयम, त्याबरोबर आत्मविश्वास सुद्धा पाहिजे. आत्मविश्वास हा फार महत्वाचा आहे आणि आत्मविश्वास असला तर आपल्याला कोणी हरवू शकणार नाही. आणि मला खात्री आहे आपल्यामध्ये आत्मविश्वास आहे. पुन्हा एकदा सांगतो, हे युद्ध आहे आणि हे युद्ध आपण जिंकल्याशिवाय राहणार नाही, हाच एक विश्वास बाळगतो आणि तूर्त आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रवासियांशी संवाद साधलेला आहे. खूप महत्त्वाच्या मुद्द्यांवर त्यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलेला आहे. वारंवार ते आवाहन करत आहेत की आता दिवसेंदिवस चिंता वाढते आहे, सगळी परिस्थिती गंभीर होते आहे, त्यामुळे काळजी घ्या. एसी न वापरण्याचं आवाहन पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे. अन्नधान्याचं वाटप योग्य पद्धतीने होईल, जीवनावश्यक वस्तू आपल्यापर्यंत नीट पोहोचतील, पण कृपया गर्दी टाळा, अजिबात घाई करू नका आणि सोशल डिस्टन्सिंग पाळा. जे परदेशातून आलेले आहेत, ज्यांची तपासणी एअरपोर्टवर झालेली नाही, त्यांनी स्वतःहून पुढे या, असं आवाहन त्यांनी केलं आहे. यासह बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. काही क्षणात भेटूया ताज्या घडामोडींसह. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.